श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आता आपण होळीची तर माहिती बघितली, होळी कशी पेटवायची, कसा सण साजरा करायचा बघितलं। परंतु होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जी होळीची राख असते, रक्षा असते होळीची, जी होळी पेटल्यानंतर जी काही रक्षा असते तर ती रक्षाचं काय करायचं, तिचा पण खूप आपल्यासाठी उपयोग आहे। तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, इतका प्रभावी आणि इतका त्याचा उपयोग आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे उपयोग सांगणार आहे। तर फक्त आपल्याला व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ स्किप करू नका, पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जास्ती मोठी होणार नाही, मी थोडक्यात पण एकदम महत्त्वाची माहिती देणार आहे, ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या। तर असो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा काय असतं, आपली जेव्हा होळी झाली की नंतर आपली ती रक्षा पडलेली असते, दुसऱ्या दिवशी रक्षा पडलेली असते बघा। तर ती रक्षा आपण काय करायचं की जे काही आपल्या गौरीचे असतं बघा, गौरीचे असे तुकडे असतात, ते रक्षा म्हणजे गौरी जळाली की त्याचे असे भाग पडलेले असतात गौरीच्या ना, गौरीचेच घ्यायचे, ते लाकडाचे घ्यायचे नाही। समजा तुम्ही लाकूड पण लावलं असेल त्याला ना, तर त्याची शक्यतो नाही घ्यायचं। पण याच्यासाठी म्हणजे आता तुम्हाला त्याचा उपयोग वेगळा सांगणार आहे, पण आता जे सांगणार तो त्याच फक्त गौरीच्या रक्षाचा उपयोग आहे। तर गौरीची रक्षा घ्यायची, ते असे तुकडे तुकडे असतात अखंड, ते असे अलग उचलून घ्यायचे, एक डिश मध्ये घ्यायचं। आपल्या सर्वांना तो उपाय करायचा आहे, खूप छान उपाय आहे। तर गौरीची रक्षा घ्यायची आहे, गौरीची रक्षा घ्यायची आहे, एका डिश मध्ये घेऊन घ्यायचे, आपले 2-3 तुकडे असेल काय असेल ते घ्यायचे। आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी ती रक्षा घ्यायची आहे आणि ती रक्षाने आपण आपल्या घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करायची आहे। होळीच्या रक्षाने सगळ्यांनी आंघोळ करायची आहे। त्याच्यामुळे बघा काय होतं, आपले पाप धुतल्या जातात। आपले हे जर त्या दिवशी तुम्ही होळीच्या रक्षाने आंघोळ केली तर तुमचे पाप धुतले जातात। शारीरिक आपले जे काय असते, शारीरिक वर्क आपले, कारण की कसं असतं, शारीरिक आजार पण आपले कमी होतात। तुमचे बरेचसे आजार त्याच्यातून कमी होतात। तुमच्या कुठलाही आजार असेल, तुम्हाला कुठनं काही दुखत असेल तर तुम्ही त्या याच्यानुसार करायचं की होळीला विनंती करायची, हे होळी माते की माझा अशा प्रकारचा आजार ह्याच्याने बरा होऊ दे, आणि त्यानुसार तुम्ही त्या ती रक्षा जी पंचगव्य जसं लावतो आपण तशी ती अंगाला लावायची आहे। त्याला काही तूप तेल वगैरे काही मिक्स करायचं नाही, डायरेक्ट आपल्याला लावायची आहे। तर ती सुद्धा आपल्याला कशी लावायची, पहिले तोंडाला लावायची, नंतर पाठीला लावायची, पोटाला लावायची, हातांना लावायची, पायाला लावायची, म्हणजे थोडक्यात अशी उतरती लावायची आहे। आणि ती रक्षा लावून मग नंतर आंघोळ करायची। त्या दिवशी आपण साबण लावायची नाही। जर आपल्याला साबण लावायची असेल तर आपण अगोदर साबण लावून आंघोळ करा, रक्षा लावल्यानंतर आपल्याला साबण लावायची नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे। घरातल्या प्रत्येकाने त्या रक्षाने आंघोळ करायची। त्या रक्षाने आंघोळ केल्यावर तुमचे पाप धुतल्या जातात, जन्मांतरीचे पाप धुतल्या जातात बघा, ब्रह्महत्यासारखे पाप सुद्धा धुतल्या जातात। म्हणून आपल्याला होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या होळीची आपल्या आंघोळ करण्याचा हा अतिशय प्रभावी, अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे। आपण त्या दिवशी नक्की होळीच्या रक्षाने आंघोळ करा। त्यानंतर बघा, ते नंतर जे नंतर आपल्याला पुन्हा हा एक उपाय झाला। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती रक्षा आपण परत थोडीशी आणखी आपली एवढीशी घरात घेऊन यायची, पोटली बांधून घरात एवढी घेऊन यायची, किंवा त्याच्यातून तुम्ही थोडी जास्त आणली तर उरली तर ती रक्षा, ती आपल्या घरात सगळ्या काण्या कोपऱ्यात टाकायची। सगळ्या पूर्ण घरामध्ये काणे कोपरे सगळे आपल्या घरात, तुमचं पोर्च असेल, तुमच्या साईडला झाडांचं कंपाऊंड असेल, काय असेल नसेल, तुम्ही सगळ्या तुमच्या परिसरात ती रक्षा थोडी थोडी सगळी टाकायची। म्हणजे याच्यामुळे काय होतं की निगेटिव्ह ऊर्जा येत नाही, अशुभ शक्ती आपल्याकडे प्रवेश करत नाही। शक्यतो दारामध्ये तर ना, तुम्ही दार असेल, तुमचं गेट असेल, जे मेन गेट असेल तिथं तर तुम्ही नक्की टाका। म्हणजे याच्यामुळे काय होतं, निगेटिव्ह ऊर्जा किंवा अशुभ शक्ती आपल्याकडे प्रवेश करत नाही। त्यानंतर एक बघा, आपल्यावर कोणी करणी बाधा प्रकार करत असेल, करणी बाधेचं बऱ्याच ठिकाणी होत असतं, तर ती करणी बाधा सुद्धा आपल्याला लागत नाही। किंवा आपल्यावर कोणी करणी बाधा करत असेल तर त्याचं काही आपल्या परिसरात आपण टाकल्यानंतर आपल्याला काही त्याचा असर होत नाही। म्हणजे तुम्हाला समजा त्या करणी बाधेमुळे जो काही त्रास होणार असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही। म्हणजे ते रक्षेचा हा आणखी एक उपाय आहे। म्हणून आपल्याला ती रक्षा आपल्या घरातल्या सर्वत्र टाकायची आहे आणि आपल्या सगळ्या म्हणजे आंघोळीत पण करायची, थोडीशी रक्षा अजून आपल्याला ठेवायची आहे बरं का, ठेवायची आहे थोडीशी रक्षा, अशी एवढीशी तरी ठेवायची। आणि एक पोटली बांधायची बघा, ते तुम्ही पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायची,
एक पोटली म्हणजे ती थोडीशी पांढऱ्या कपड्यामध्ये ती पोटली रक्षाची बांधून घ्यायची आहे आणि ती तुम्ही घराच्या दरवाजावर बांधा किंवा अशी तुम्ही म्हणजे जसं बाहेरून दिसेल ना असं बांधा किंवा तुम्ही तुमच्या याच्यानुसार बांधा, असं काही हेच नाही. पण असं समोर बांधा की जिथून आपल्या घरात आहे ना जी काही वाईट ऊर्जा प्रवेश करत असते तर ती ऊर्जा आपल्याकडे त्याला रिफ्लेक्ट होऊन बाहेर जाईल पुन्हा ती, म्हणजे ते मध्ये येण्याच्या ऐवजी त्याला रिफ्लेक्ट होऊन ती बाहेरच जाते. म्हणून आपल्याला अशा ठिकाणी लावायची की ती समोर दिसली पाहिजे. तुम्ही पोर्च मध्ये लावा किंवा तुम्ही तुमच्या गेटला लावा किंवा तुम्ही तुमच्या घरात वरती समोर लावा, असे कुठे पण लावा तुमच्या याच्यानुसार. त्याला असं परफेक्ट हे नाही, फक्त आपल्याला ती दाराच्या समोर लावायची आहे किंवा पोर्च मध्ये लावायची आहे किंवा आपली गॅलरी असेल तिथं लावायची, जिथून आपल्या घरात प्रवेश करते ती निगेटिव्ह ऊर्जा किंवा ती वाईट शक्ती किंवा ती जी काय आपले असेल नको असलेले ऊर्जा, तर ती जी आपल्याला करणी बाधा असेल, तुमची कुठलीही बाधा असेल, भूत बाधा, प्रेत बाधा, ही जी आपल्या दरवाजातून प्रवेश करत असते आणि हीच आपल्याला तिला परत पाठवायचं असतं. म्हणून हे काम हे होळीचे रक्षा करत असते. म्हणून आपल्याला ही रक्षा आपल्या दरवाजावर म्हणा तर अशा ठिकाणी बांधून ठेवा की जिथून ती परत पाठवेल. असा हा पण एकदम प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला म्हणजे अनुभव येईलच याचा, कारण की मी तर खूप वर्षापासून करते हा उपाय. तुम्ही सुद्धा नक्की करा. त्यानंतर आणखी ती रक्षा पुन्हा आपल्याला ती झाले की ती नंतर ती रक्षा आणखी आपल्याला, समजा काही तुम्हाला त्वचेचा आजार आहे, कोणाला त्वचेचा आजार आहे तर त्यांनी सुद्धा ती रक्षा एका डबीत भरून ठेवायची. त्वचेचा आजार आहे, समजा कोणाकोणाला खाज येते सारखी तर तिथं लावायची. त्यानंतर कोणाला बघा ते अंजूत सारखं होतं, असं काळा डाग पडतो, खाज येते, तेवढ्याच जागेत खाज येते वगैरे, तुम्ही त्याला सुद्धा ती रक्षा जर लावली तेव्हा ते खोबरेल तेलात कालवून, ती खोबरेल तेलात जर रक्षा कालवली आणि ती जर लावली ना तुम्ही, तर तेव्हा सुद्धा त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला फरक पडतो. तर असे ते त्वचेच्या आजारासाठी सुद्धा ती रक्षा खूप अशी उपयोगी आहे, प्रभावी आहे. म्हणून आपल्याला होळीच्या रक्षेचा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, हा आपण करायचा आहे. ती होळीची रक्षा आपण अवश्य आणायची आहे. म्हणजे काही झालं तरी आपल्याला ती रक्षा थोडी तरी आपल्याला भेटली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. आपल्या दारात असेल तर आपण उचलून घेणारच, पण जर तुमच्याकडे मोठी होळी असेल, तुम्ही सर्व सार्वजनिक एकच होळी करत असाल तर त्यावेळेला आपल्याला ती थोडेसे तिथे जाऊन आणावी लागेल. पण आपण नक्की आणायची आहे ती, सकाळीच घेऊन यायची आहे ती, म्हणजे आपल्याला मग दिवसभरात सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचे करता येईल. तर असं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये होळीची रक्षाचा हा प्रभावी उपाय कळाला आहे. भरपूर उपाय आहे, भरपूर आहे. तर आपण सगळे एवढे खूप सांगू पण शकत नाही, कारण की ती व्हिडिओ खूप मोठी होईल आणि तुम्हाला पण बोर होईल आणि शिवाय तुमच्या लक्षात पण राहणार नाही. म्हणून आपले हे मेन उपाय जे आहे ते आपण सांगितलेले आहे. तर बाकीचे हो ना हो, पण आपण हे उपाय नक्की करा आणि अनुभव घ्या. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.